नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि पाणी शोधक मित्रांनो, मी दत्तात्रय भवर भुजल गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला मी नारळाच्या सहाय्याने पॉईंट कसा काढायचा आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि एक तर डायरेक्ट पॉईंट बँक कसा काढायचा आणि डायरेक्ट पॉईंट काढल्यानंतर त्याच्या म्हणजे मुख्य धारा आणि उपधारा आणि सेंटर पॉईंट असं कसा काढायचा आहे हा व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, मी स्टार्टिंग ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस काय करतो माहिती आहे का, पहिलं हालो का तर मला या क्षेत्रामध्ये त्याला हे क्षेत्र दाखव इकडं. तर हे पूर्ण क्षेत्रामध्ये मला इथं पॉईंट काढायचा आहे. तर आता मी पॉईंट काढायची सुरुवात करतो. तर सुरुवात करताना मी पहिल्या सूट काय करतो माहिती आहे का, हातात नारळ घेतो आणि असा हात करतो. असा हात केल्यानंतर पूर्ण दिशेमध्ये काय करतो माहिती आहे का, एकदा आल्या आल्या कुठं सुकवण्याच्या क्षेत्रात गेलो तर पहिले मी ते बघा. तर तिकडं ते झाड दिसतंय का आपलं, ते फुलाचं झाड दिसतं का, तिकडं पॉईंट निघतोय. तर मी परत आता राहिलेली अर्धी बाजू एकदा परत चेक करतोय. तर चेक करताना परत हात फिरवतोय मी. तर परत तिकडंच नारळ उभा राहत आहे. म्हणजे इथं जवळपास अर्धा एकर क्षेत्र आहे. एवढ्या अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये तर त्या झाडापाशी पॉईंट निघतोय. आता मला इथूनच समजलेलं आहे. तर मी काय करणार आहे माहिती आहे का, खरोखर आपला त्या झाडापाशी पॉईंट निघणार म्हणजे तिथं पॉईंट निघणार आहे का. आता मी काय करणार आहे, राऊंडमध्ये फिरणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. इथं नारळ आपलं उचललेलं आहे मित्रांनो. तर आता इथं नारळ उचललेलं आहे. तर आपण आता परत काय करणार, असं हात फिरवणार. म्हणजे आपण लाईनवर उभा आहे सध्याला. तर ही लाईन कोणत्या दिशेला गेलेली आहे असा हात फिरवला बरोबर, ती ज्या दिशेकडे आपला हात गेलेला आहे तर त्याच दिशेकडे आपला नारळ मोमेंट देतोय. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आता मी इथं मला लाईन मिळालेली आहे पाण्याची. तर पाण्याच्या लाईनवर उभा राहून परत आपण असा हात फिरायचा फक्त. तर आपली इथं एक लाईन मिळालेली आहे. तर आपण आता पुढं उजूक बघू. आपल्याला इथं परत एक लाईन मिळालेली, दुसरी लाईन मिळालेली. तर आपण आता परत असाच काय करणार, असं हात फिरवायचा फक्त. प्रत्येक लाईनवर गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपला पॉईंट तिकडं निघतोय. तर ही लाईन जी तर त्या पॉईंटकडे तिकडं चाललेली असं आपल्याला लक्षात येऊन जातं. प्रत्येक वेळेस फक्त लाईनवर गेल्यानंतर फक्त काय करायचं, असं हात फिरवायचा. कारण काय होतं माहिती, हात फिरायला लक्षात येऊन जातं का आपली लाईन कोणती दिसायला गेली. दोन लाईन मिळालेल्या आहे आपल्याला. ज्यावेळेस लाईन जवळ आली त्यावेळेस आपला नारळ मोमेंट द्यायला चालू होतं अगोदर थोडंफार. बघा इथं पण नारळ उचललेलं आहे. तर आपण प्रत्येक लाईनवर ज्यावेळेस आपण लाईनवर जातो त्यावेळेस आपण काय करायचं फक्त माहिती आहे का, असा हात घ्यायचा आणि असा हात फिरवायचा फक्त. बरोबर ते ज्या दिशेकडं हात वरला नारळ उचललं का तिकडं पॉईंट आहे किंवा आपली ही जी लाईन मिळालेली ती लाईन त्या दिशेकडे गेलेली असं आपलं लक्षात येऊन जातं. आता जवळपास आपल्या पॉईंटला 3 लाईन मिळालेल्या आहे. जवळपास आपल्याला 4थी लाईन मिळालेली. आपण जवळपास
आता ही जवळपास आपल्याला इथे चौथी लाईन मिळालेली आहे. आपण आता प्रत्येक लाईनवर आल्यानंतर असं हात फिरून बघायचं फक्त. ही लाईन सुद्धा आपली त्या पॉईंटकडे गेलेली आहे. वल्ला आहे पुरा वल्ला वरला पाणी सुद्धा नारळ मोमेंट करतात. मी आता काय करतो बाजून जातो थोडं. जवळपास आपल्या पॉईंटला 4 लाईनी मिळालेल्या आपल्या सध्याला मुख्य लाईनी. चार तिकडे जी आपल्याला पहिल्या सुट लाईन मिळाली होती ती लाईन आपल्याला इथं रिटर्न म्हणजे पहिल्या 4 लाईन मिळाल्या ती आता 5व्यांदा जी लाईन मिळालेली ती आपल्याला जी तिकडे मिळाली होती तीच लाईन आपल्याला इथं मिळालेली. आपला पॉईंटमध्ये मी आता त्या पॉईंटच्या असं थोडं गोल राऊंडमध्ये फिरून राहिलेलो आहे. तर ही आपल्याला 5वी जागा जी मिळालेली लाईन आहे तर ही आपली जी पहिली लाईन आहे तीच ही 5व्यामध्ये मिळालेली. ही आपल्याला जी दुसरी लाईन मिळाली होती तिकडच्या बाजूना तर हीच लाईन आपल्याला इकडनं दुसऱ्यांदा मिळालेली. म्हणजे ही 5वी ही 6वी म्हणजे त्याच्यातल्या ज्या 4 होत्या तर 4तली जी पहिली लाईन होती ती होती. ही जी 2 नंबरला तिकडे मिळाली होती ती ही लाईन ही आहे. ही जी लाईन आपल्याला पलीकडे जी मिळाली होती 3 नंबरची तर ही जवळपास आता ही 7 नंबरला आलेली. म्हणजे आपली तिकडे 3 नंबरची इकडे ही 7 नंबरला आहे. तिकडे आपल्याला 4 नंबरला लाईन मिळाली होती ती लाईन आपल्याला ही 8 नंबरला मिळालेली. तर आपल्याला आता परत काय करायचं आहे 8व्यांदा ज्यावेळेस आलो आपण तर आपल्याला फक्त लाईनवरून उभा राहून हात फिरवायचा आहे. तर हात फिरवल्यानंतर आपला पॉईंट कुणीकडे निघतो हे परत आपल्याला खात्री करायची. बघा आपला पॉईंट त्या तिथं निघतोय आपल्याला बरोबर. ती ज्यावेळेस आपण पॉईंटपासून एक 100 फूट अंतरावरून ज्यावेळेस फिरलो तर आपल्याला लक्ष देऊन गेला की जो इथं मध्ये पॉईंट निघतो या पॉईंटला 4 पाख्या आहे आणि 4 पाख्या आपल्याला इकडनं 4 मिळाल्या आणि तिकडं 4 मिळाल्या. ज्या 4 तिकडे मिळाल्या त्याच आपल्याला 4 इकडे डबल मिळालेले. तर आपला पॉईंट असं इथं निघतो. आता मी काय करतो पॉईंट जवळ जातो आणि नेमकं पॉईंट कुठं आहे ते दाखवतो तुम्हाला. आपला एवढ्या जागेत कुठतरी पॉईंट निघणार आहे. आणि कधीच्याला पण मी ज्यावेळेस उन्हाळ्यात अनुभव घेतलेला आहे तर काय होतं माहिती आहे का अशा पद्धतीने जरा पॉईंट काढला तर ड्राय जाण्याचे चान्स जास्त असतात असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे. आणि माझं पण तेच मत आहे की अशा पद्धतीने जर पॉईंट काढला तर जवळपास 85% पॉईंट सक्सेस होतो आणि 15% पॉईंट फेल होतो. 15% पॉईंट फेल व्हायचं कारण म्हणजे जवळपास समजा एवढ्या या 15-20 फुटाच्या जागेमध्ये 2-3 पॉईंट असू शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला जो मेन पाण्याचा पॉईंट आहे तर तोच आपल्याला पकडायचा आहे. असं बऱ्याच वेळेस होतं की मी ह्या चालू वर्षी 2 ठिकाणी गेलो होतो पॉईंट दाखवण्यासाठी. तर पहिल्या पाणी शोधकाने पॉईंट दाखवला होता पण ते ड्राय गेले होते. तर मी परत पाणी चेक केलं तर अशा ठिकाणी
त्याच्या जो बोर फेल गेलेला आहे त्याच्या 10 ते 15 फुटाच्या अंतरामध्ये 2 ठिकाणी मी नवीन पॉईंट काढून दिले. तिथं जवळपास 2.5 इंच पाणी लागलेलं आहे. तर आता एवढ्या जाग्यामध्ये इथं पॉईंट निघतोय, तर एखाद्या वेळेस इथं 2-3 पण पॉईंट असू शकतात. एखाद्या ड्राय 2 ड्राय एखादा पाण्याचा असे 2-3 पॉईंट असू शकतं. तर मग आपल्याला काय करायचं माहिती आहे का, पूर्ण खात्री करण्यासाठी पाण्याचा पॉईंट कोणता आहे तर असं हात करून एकदा क्लिअर केलं समजा, तर नेमकं असं सारखं नजर ठेवायची प्रत्येक जागेवरती. असा हात थोडा दम्माने काय करायचं, प्रत्येक जागेवरती असा हात फिरवायचा, असा खाली असं जवळपास असं पूर्ण ठिकाणी काय करायचं, एवढं जवळ जागेमध्ये असं पूर्ण क्लिअर करायचं. आणि ज्या ठिकाणी आपली नजर आणि आपला हात त्या ठिकाणी जाईल, ज्या ठिकाणी नारळ असं उभं राहील तर त्या ठिकाणी आपला पॉईंट आहे समजायचं. आता एवढ्या जागेमध्ये 2-3 पॉईंट असेल, पण जो मेन पॉईंट आहे तर तो पॉईंट माझ्या मते इथे निघतोय. हे बघा ह्या जागेवरती निघतोय. कारण आता मी दाखवतो तुम्हाला बघा, एकदम दम्माने काय करायचं माहिती आहे का, असं प्रत्येक जागेकडे अशी नजर ठेवायची, असं सारखं हात ठेवायचा आणि हे बघा मित्रांनो इथं पॉईंट निघतोय आणि जवळपास इथं पॉईंट निघतोय. याच्यापासून कमीत कमी ते दाखव बरं, वारूळ दाखव. तर इथं वारूळ आहे जवळपास. हे वारूळ जवळपास 20 फूट अंतरावरती लांब आहे आणि 20 फुटापासून लांब बोरवेल निघलेला आहे. इकडं जवळपास त्या वारुळापासून 20 फूट अंतरावरती पॉईंट निघालेला आहे. आपण व्हिडिओमध्ये भरपूर वेळेस सांगितलेलं आहे काय, वारुळाजवळ पॉईंट निघत असतो तर लगे वारुळा खालीच पॉईंट निघतो असं कधीच होत नाही. वारुळाजवळ पॉईंट निघत असतो. एखाद्या वेळेस त्याच्यापासून 5 फूट अंतरावर बी असतो किंवा 10 फुटावर बी अंतरावर असतो किंवा एखाद्या टायमाला 20 फूट 10-15-20 फुटाच्या अंतरात पॉईंट निघतो. मित्रांनो बघा पॉईंट इथं निघू लागलेला आहे आणि वारूळ बघा कुठं आहे, जवळ बरंच लांब आहे. आणि आता हे वारूळ ॲक्च्युली मी ज्यावेळेस मी तिथून पॉईंट काढला होता तर हे वारूळ मला माहिती नव्हतं, पण मी ज्यावेळेस फिरलो आणि पॉईंट काढला आणि ज्यावेळेस मी पॉईंट जवळ आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की इथं जवळपास पॉईंट निघू राहिलेला आहे आणि इथं वारूळ आहे. तर अशाच पद्धतीनं तुम्ही पॉईंट काढा. जवळपास ह्या पद्धतीनं पॉईंट काढला जवळपास 80 ते 85% पॉईंट सक्सेस होतो. पण जे 15% पॉईंट फेल होतात त्याचं कारण हेच आहे की याच्याजवळ जे नवीन पाणी शोधक असतात तर त्यांना भ्रमक लाईनी तयार होतात किंवा जागा सेंटर पॉईंट काढायला अडचण येते. तर आता तुम्ही दाखवलं मी व्हिडिओप्रमाणे सेंटर पॉईंट कसा काढायचा आहे. तर अशा पद्धतीने सेंटर पॉईंट काढला तर तुम्ही परफेक्ट पॉईंटवर येणार. तर बरेचसे आता जे नवीन असू जुने असू तर बऱ्याचशा जणांचा पॉईंट तर निघाल इथंच निघाल कुठंतरी, पण आता माझा पॉईंट इथं निघाला तर एखाद्याचा पॉईंट तिकडं निघाल, एखाद्याचा पॉईंट इकडं निघाल, एखाद्याचा पॉईंट तिकडं निघाल. तर एवढ्या जागेमध्ये 3-4 पॉईंट असू शकतात आणि त्याच्यातला आपल्याला 3-4 पॉईंटपैकी जो मेन पॉईंट आहे पाण्याचा आणि साऱ्याचा पॉईंट मिळून कुठंतरी एक ठिकाणी कुठंतरी कन्वर्ट होतो, अशाच ठिकाणी आपल्याला पॉईंट करायचा असतो. तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.